हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसे आहात सर्वजण? तर मस्त असाल. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आज आहे माझ्या लेकाचा बड्डे, म्हणजे आदर्शचा बड्डे, आणि तोच आता करायचा आहे. त्याला खूप बड्डे आवडतो, त्याच्यामुळे तो करायचा आहे. तर त्याला असं त्याच्या फ्रेंडला बोलवून बड्डे करायला खरंच खूप म्हणजे आवडतं. आणि दुसऱ्यांचा पण बड्डे करायला त्याला खूप आवडतं. त्यांनी माझा पण केला, त्यामुळे मला तर खूप आनंद होत आहे की आपली पोरं एवढं लहान वयात पण एवढं हे करतात म्हणून. आणि आत्ता मला सगळं आवरायचं आहे आणि मग नंतर बाहेर वगैरे पण जायचं आहे. तर आता मी बाहेरच निघाले. आता बघू काय काय आणायचं वगैरे. आणि तुम्हाला सकाळपासूनचं रुटीन पण दाखवते की कसं कसं गेलं वगैरे. चला. तर इथे ना आज मला थोडा उशीर झाला होता. म्हणजे उशीर म्हणजे रात्री खूप लेट झालं होतं, त्याच्यामुळे थोडंसं उशिरा उठले होते. आणि ह्यांचा टिफिन वगैरे झाल्यानंतर मुलांना पण स्कूलमध्ये जायचं होतं. तर इथे ना आदर्शचा बड्डे होता, त्याच्यामुळे ना आदर्शच्या आवडीचं बनवावं म्हणलं. तर खूप फास्ट आणि पटपट माझं इथं सँडविच बनवायचं चाललं होतं. खूप सोपी पद्धत आहे. सगळ्या भाज्या मी एकत्र करून घेतल्या, त्याच्यामध्ये मेयोनीज क्रीम टाकून घेतली, चिली फ्लेक्स टाकलं आणि सगळ्या भाज्या मिक्स करून नंतर ब्रेडला सॉस लावून टोमॅटो सॉस लावून त्या भाज्या टाकून घेतल्या. आणि चीज स्लाईस आणल्या होत्या, ते पण मी त्याच्यावर टाकून घेतल्या. आणि नंतर ना असं तव्यामध्ये गरम केलं आणि खूप छान इझी पद्धतीने नंतर तूप लावून असं छान भाजलं. तर इतके छान सँडविच लागतात ना, खरंच खूप छान होतात. आणि तुम्ही बघू शकता असं करून खूप छान होतात. आणि नंतर ना आदर्शला स्कूलमध्ये जायचं होतं, मला पण त्यांना सोडायचं होतं. खूप घाई गडबड झाली होती, तरी पण म्हणलं त्याला ना ओवाळून वगैरे घ्यावं. आणि त्याला आज युनिफॉर्म नव्हता, कारण त्याचा बड्डे होता, त्याच्यामुळे सिव्हिल ड्रेसमध्ये आलं तरी चालतं. आणि नंतर त्याला ओवाळून घेतलं आणि तो खूप आनंदी होता, कारण त्याचा बड्डे होता. आणि नंतर स्कूलमध्ये सगळ्यांना चॉकलेट वगैरे वाटायचे होते, त्यामुळे त्या मुलांचा आनंदच वेगळा असतो लहानपणी. आपण पण तसंच होतं म्हणा. छान वाटतं आणि मोठे झाल्यावर कळतं की लहानपण किती छान होतं ते. नंतर तो माझ्या पाया पडला. परत ना देवाच्या वगैरे पण पाया पडायला लावलं मी. आणि नंतर स्कूलमध्ये दोघांना घालवायला जायचं होतं मला. इथं ना त्याला त्याच्या मामाने ना बॉल आणि बॅट मागवलेलं होतं ऑनलाईन. तो लांब जरी असला तरी त्याला गिफ्ट म्हणून त्यांनी ऑनलाईन पाठवलं होतं आणि तेच आलं होतं. ते उघडून बघत होते. गोल होते की मोठे एवढे बोल. हो आता काय काय मागवले मामाकून. छान केलंय. आदर्श ए आदू ते उचला बाळांनो. सावली इथं राहिले की लावायचं. तर आज आदर्शचा बर्थडे हे तर मी तुम्हाला सकाळी सांगितलंच आहे. तर आता एक गेम खेळणार आहे आम्ही. तर ती आहे बिस्किटची. तर तुम्ही ह्याच्या आधी कधी बघितली असेल तर आठवेल किंवा आत्ता बघा आणि खूप मज्जा येणार आहे. आणि जे म्हणजे जो मुलगा जिंकेल त्याला मी एक गिफ्ट किंवा तुम्ही खाऊ म्हणू शकता असं काहीतरी मी देणार आहे. तर बघू आता कोण जिंकते. तर मी आणलेलं हे पार्ले बिस्किट, म्हणजे कुठलंही बिस्किट चालतंय. तर आता मी सगळ्यांना देते एक एक. दिले का? दिलं दिलं. हा चिट्ट धरतो ना. तू पण खेळ. अरे मज्जा येते खेळा. होता आपण गेम स्टार्ट करू. 1 2 3 चला ठेवा सगळ्यांनी. हळूहळू खेळा सगळ्यांनी. स्लो. तुझं पडलं. बरं प्रयत्न करू शकतो. कर तुम दोनों ने खेल रे. आदर्श तू पण पडलं. परत करू शकतो. कर कर ट्राय कर. अय्या 1 2 3 हात सोडा. हात सोडायचं पोटाला घेतल्यावर. चला फोडा. बघायचं होतं. वाली पण रील काढायची माझ्या बर्थडेला काढले. हाय बोला. ए आदू बद्दल सांग.
आदू कसा आहे आमचा सांगा रे. कुणा कुणाला काय काय वाटतं आदू बद्दल. चला हे खूप काइंड आणि तुम्ही तर तू सांग. जेव्हा पण आमचे भांडण होतात तेव्हा आम्ही लगेच दोस्त बनतो. काय काय आम्ही जेव्हा पण भांडतो तेव्हा लगेच दोस्त बनतो. हा छान. तू सांग. आदर्श माझ्यासोबत खेळतो क्रिकेट. आणि त्याच्याबद्दल काय वाटतं असं म्हणते मी. क्रिकेट खेळतोच म्हणजे कसा खेळतो काय. चांगला. हा. आदर्श माझा कधीच चांगला मित्र. सांग ना तू. म्हणजे आदर्श कसा वाटतो तुला तसं सांग. चांगला. थँक्यू पण आदू. श्लोक सगळ्यांना तुम्हाला मज्जा आली ना गेम मध्ये. आपण कोण जिंकलाय तू. तर इथे ना आदर्शला ना मी क्रिकेटचा म्हणजे क्रिकेटच्या थीमचा केक मागवला होता. कारण की त्याला क्रिकेट खेळायला पण आवडतं, तबला पण वाजवायला आवडतं. पण म्हटलं चला क्रिकेटचं म्हणजे ह्याचं केक मागूया. आणि श्रेयानी तिच्या फ्रेंडनी आणि सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून असं डेकोरेशन केलं होतं. आणि तो खूप आनंदी होता. आणि मुलांना असं बघून आहे ना आईवडिलांना खूपच आनंद होतो. आणि तुम्ही ते बघू शकता त्याचे थोडेसे नखरे पण होते. कारण ज्यावेळेस बड्डे असतो ना त्यावेळेस थोडासा लाड होतो. त्यामुळे तो थोडासा लाडाला येतोच. आणि बघता बघता मुलं किती मोठी होतात हे कळतच नाही. असं वाटतं की ते लहानच आहेत पण त्यांचं वय वाढत जातं. आणि खूप म्हणजे असं कसं तरी वाटतं की एवढा छोटा होता आत्ता एवढा झालं आहे. असं वाटतं छोटीच राहावी मुलं. किती क्यूट आणि किती छान असतं ना छोटे असतात तेव्हा. आणि मोठी पण व्हावी वाटतं. कारण की त्यांनी त्यांच्या म्हणजे जे आयुष्यात खूप मोठं व्हावं, खूप मोठं बनावं असं वाटतं. आणि खूप छान वाटत होतं. आणि म्हणजे मला खूपच खरंच भारी वाटत होतं. नंतर सगळ्यांनी ना ओवाळून वगैरे घेतलं. तर मी ह्यावेळेस ना त्याच्या फ्रेंडला सगळ्यांना बोलव म्हणलं होतं. त्याचे जेवढे फ्रेंड आहेत त्यातले अर्धेच आले होते, काहींना जमलं नाही त्याच्यामुळे. आणि जेवढे आले तेवढ्यामध्ये पण तो खुश होता. गेम वगैरे घेतल्या त्यामुळे त्यांना खूप छान वाटत होतं. तर मी ह्यावेळेस ठरवलं होतं की लहान मुलांना बोलवून त्यांच्या गेम पण घ्यायच्या म्हणजे त्यांना आनंद भेटेल असं करायचं. कारण की त्याच्यामध्येच मज्जा असते. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आदर्श. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. हॅपी बर्थडे डिअर आदर्श. हॅपी बर्थडे टू यू. फोटो तर इथे ना मी बड्डेसाठी ना समोसे आणले होते, चिप्स आणि केक आणि चॉकलेट असं आणलं होतं. आणि सगळ्यांना ना ते दिलं. सगळ्यांनी बसून छान असं एन्जॉय केला, खाल्लं सगळ्यांनी. आणि मग नंतर ना मी ना जे गेममध्ये जे जिंकल्यात ना त्यांना एक गिफ्ट देणार होते. हॅपी बर्थडे. थँक्यू. खोलून बघतो. गेस कर पहिले काय असेल. स्केचबुक. कसं ओळखलं. त्याला स्प्रिंग आहे ना म्हणून का. पप्पाला ड्रॉइंग काढायला आवडतं ना म्हणून. माहिती होतं ना त्या दिवसापासून. कसं ड्रॉइंग काढणार आता लय मस्त करणार बघा. दाखव ना. तुला तो क्ले वाला इरेजर पण आणायला लावणार होतं पण मी विसरले. क्ले वाला इरेजर
कशी आहे? त्याने काय घेतलंय ते काय होते बघू. ते ब्लेंडर आहे काय करते? हे खूप आहे हे. आधी तुला लई छान होता ड्रॉइंग काढायची. तुझी काढायची ड्रॉइंग. आदूच्या आवडीचे गिफ्ट आलेत आहे ना आदू सगळे ड्रॉइंग करायला. तर लहान मुलांना बड्डे झाला की गिफ्ट कधी खोलल असं होतं. आणि नंतर आम्ही संध्याकाळी ना खाली सोसायटीमध्ये गेलो होतो. तर आमच्या इथे ना सोसायटीमध्ये स्टॉल लागले होते खायचे शॉपिंगचे सगळे आणि मुलांना खेळण्यासाठी पण. छान होतं पण बड्डे असल्यामुळे मला एवढं काही जमलं नाही कारण ते जात होते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.